नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला ग्रॅव्हिटेशन टॉपिकमधला आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ही कन्सेप्ट पाहणार आहोत. आपण पाठीमागच्या लेक्चरला त्याची हिस्ट्री आणि त्याची इंट्रोडक्शन असेल, त्याचबरोबर केप्लर्स 3 लॉ असतील ह्या कन्सेप्ट पाहिलेले आहेत. आजच्या लेक्चरला आपण काय बघूयात तर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन यांनी कशा पद्धतीनं युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फाइंड केला हे बघूया. कशा पद्धतीने त्यांनी कॅल्क्युलेशन्स केले, कशा पद्धतीने ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत ते आपण बघूया. आपल्याला डायरेक्ट माहिती आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हटलं की आपण सांगतो, काय सांगतो रे, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हटलं की जे फोर्स आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कोणाशी, प्रोडक्ट ऑफ मासेस. समजा m1 आणि m2, m1 याचं मास असेल एखाद्या ऑब्जेक्टचं आणि m2 एखाद्या ऑब्जेक्टचं मास असेल तर त्यांच्या मासेसचा डायरेक्टली प्रोडक्ट तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, फोर्सशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे असं सांगतो. त्याचबरोबर अजून काय सांगतो, फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. म्हणजे याच्या सेंटर पासून याच्या सेंटर पर्यंतचं जे अंतर असतं त्याचा स्क्वेअर आणि तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असंही सांगतो. आणि कंबाइनली काय म्हणतो आपण, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस of two objects and inversely proportional to the square of centers between them. असे आपण डेफिनेशन सांगतो, बरोबर आहे की नाही. तर आपल्याला हे जे न्यूटन होते ते इथपर्यंत कसं पोहोचले त्याची हिस्ट्री बघायची, त्याचा स्टडी करायचा, त्यांनी कशा पद्धतीने या फॉर्म्युल्यापर्यंत पोहोचले हे आपल्याला बघायचं. येते का लक्षात बघा तुमच्या. मग युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याची सुरुवात कशी झाली हे आपण बघूया. न्यूटन यांनी काय केलं 1665 मध्ये मूनच्या मोशनचा स्टडी केला. कशाच्या मोशनचा स्टडी केला, कोणी स्टडी केला, न्यूटन यांनी स्टडी केला. कधी, इन 1665 मध्ये. कशाचा स्टडी, द मोशन ऑफ मून. मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. म्हणजे आपण जर असं इमॅजिन केलं काय, किंवा ही अर्थ आहे, ही अशा पद्धतीने अर्थ आहे, तर अर्थच्या भोवती मून रिव्हॉल्व करतो आपल्याला हे माहिती आहे, बरोबर आहे की नाही. मूनच्या भोवती अर्थच्या भोवती मून रिव्हॉल्व करते हे आपल्याला माहिती आहे. तर ते कशा पद्धतीने रिव्हॉल्व करतो मून. समजा इथं मून आहे असं आपण इमॅजिन करूया. तर मून ऑलमोस्ट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतो. ऑलमोस्ट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये आपण पाठीमागं पाहिलं केप्लर्स लॉ मध्ये जे प्लॅनेट्स होते, सर्वचे सर्व प्लॅनेट हे कशा पद्धतीने रिव्हॉल्व करतात अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट. मात्र हा जो मून आहे तो अर्थभोवती कशा पद्धतीनं ऑलमोस्ट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतो. पुढे बघा. मग हा जो मून आहे याला कंप्लीट एक रिव्हॉल्युशन करण्यासाठी, म्हणजे याच पोझिशन वरून तो मोशन करायला स्टार्ट झाला आणि परत इथपर्यंत यायला किती वेळ लागतो हे कोणी फाइंड केलं तर न्यूटन यांनी फाइंड केलं. कधी, 1665 मध्ये. त्यांनी त्याचा स्टडी करायला स्टार्ट केली. मूनचं मोशन कशा पद्धतीनं आहे, त्यांच्यामधलं अंतर किती आहे, या सर्व गोष्टींचा स्टडी करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या लक्षात आलं की मून जो आहे तो काय करतोय, 27.3 डेज घेतोय. किती डेज घेतोय, 27.3 डेज घेतोय टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन. कशासाठी, टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन. म्हणजे काय रे, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे त्याच पोझिशन पासून परत त्याच पोझिशन पर्यंत येण्यासाठी त्याला इतके दिवस लागतात. त्याचबरोबर अर्थच्या सेंटर पासून मूनच्या सेंटर पर्यंतचं अंतर, जे की इथं आपण आर घेणार आहोत, आर मानणार आहोत, ते किती तर ते देखील दिलेलं आहे. बघा किती दिलेलं आहे रे, किती आहे, अर्थच्या सेंटर पासून मूनच्या सेंटर पर्यंतचं अंतर 3.85 into 10 to the power 5 किलोमीटर आहे का हे.
येते का लक्षात बघा. किती डिस्टन्स आहे, r इज इक्वल टू 3.85 इंटू 10 टू द पॉवर 5 किलोमीटर. हे डिस्टन्स असं सुद्धा लिहिलं तर चालू शकतं. 3.85 इंटू 10 टू द पॉवर 5 या किलोमीटर. किलोमीटर किलोचा अर्थ किती असतो माहिती आहे ना तुम्हाला, 10 टू द पॉवर 3 मीटर. मीटर मध्ये कन्वर्ट करायचं झालं 10 टू द पॉवर 3. किलोचा अर्थ तुम्ही असं लिहू शकता 10 टू द पॉवर 3. म्हणजे r किती होईल, डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ टू सेंटर ऑफ मून, r विच इज इक्वल टू 3.85 इंटू 10 टू द पॉवर 5 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर. मीटर मध्ये लिहायचं झालं तर, आणि किलोमीटर मध्ये लिहायचं झालं तर असं सांगू शकता. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या. मग या दोन गोष्टीवरून त्यांनी काय केलं तर त्याचं ऍक्सेलरेशन फाइंड करण्याचा प्रयत्न केला. कशाचं ऍक्सेलरेशन ते बघूया. म्हणजे काय, मूनचं ऍक्सेलरेशन किती आहे. कोणाचं ऍक्सेलरेशन, मूनचं ऍक्सेलरेशन किती आहे. म्हणजे हा मून अशा पद्धतीनं रिव्हॉल्व्ह करतोय सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. म्हणजे या मूनला बघा मी काय म्हणतोय, मून अशा पद्धतीने कंटिन्युअसली रिव्हॉल्व्ह करतोय. तो एकाच डायरेक्शननी स्ट्रेट लाईन मध्ये जात नाही. असा जर जात असेल तर अशाच पद्धतीने गेला पाहिजे, किंवा असा जर तो ट्रॅव्हल करत असेल तर तो त्याच डायरेक्शननी सरळ गेला पाहिजे. मात्र तसं न होता तो काय करतोय, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये ट्रॅव्हल करतोय. मग सर्क्युलर ऑर्बिट मध्ये ट्रॅव्हल करतोय याचा अर्थ त्याला कोणतं तरी बल लागतंय जे की त्याला सर्क्युलर ऑर्बिट मध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी भाग पाडतंय. येते का लक्षात. तो त्याची ऑर्बिट जी आहे ती सोडत नाही, त्या ऑर्बिट मध्येच तो कंटिन्युअसली रिव्हॉल्व्ह करतोय. मग हे फोर्स कोण लावत असणार आहे, अर्थ लावत असणार आहे त्याच्याकडं. त्याचबरोबर तो सुद्धा अर्थवर काहीतरी फोर्स लावत असणार आहे. येते का लक्षात बघा तुमच्या. मग हा जो मून आहे तो याच्याकडे जे लावणार फोर्स आहे ते सेंट्रिपेटल फोर्स असणार आहे. कोणतं फोर्स असणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स. आणि सेंट्रिपेटल फोर्स जे असतं ते कशाने डिनोट केलं जातं बघा, F इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. अशा पद्धतीनं डिनोट केलं जातं. कशा पद्धतीने डिनोट केलं जातं, mr ओमेगा स्क्वेअर अशा पद्धतीनं ते डिनोट केलं जातं. मग आता m म्हणजे कोण असणार आहे रे, हे सेंट्रिपेटल फोर्स कोण ऍक्ट करतंय तर मून ऍक्ट करतो. कोणाकडं, अर्थकडं. म्हणजे काय, तो त्याच कंटिन्युअस ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह करतोय. मग हे जे यम असणार आहे ते मास असणार आहे. कोणाचं मास असेल तर हे मास असणार आहे मास ऑफ मून. कोणाचं असेल, मास ऑफ मूनचं असणार आहे. त्याचबरोबर आर जे आहे ते काय असणार आहे रे, डिस्टन्स असणार आहे. कुठलं डिस्टन्स असणार आहे, डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ अर्थ टू द सेंटर ऑफ मून असणार आहे. येते का लक्षात बघा. कारण आपण ग्रॅव्हिटेशन मध्ये काय सांगतो, युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये काय सांगतो, ते जे फोर्स असतं ते सेंटर टू सेंटर असतं. एखाद्या ऑब्जेक्टची सेंटर ही असेल, दुसऱ्या ऑब्जेक्टची सेंटर ही असेल तर सेंटर टू सेंटर. नाही तर तुम्ही काय म्हणताल, ह्या ऑब्जेक्ट पासून या ऑब्जेक्ट पर्यंत, असं नाही. तर त्या ऑब्जेक्टच्या सेंटर पासून दुसऱ्या ऑब्जेक्टच्या सेंटर कडे लागणारं फोर्स असतं. येते का लक्षात बघा. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. तर डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ अर्थ टू सेंटर ऑफ मून. आणि ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय रे, ओमेगा म्हणजे काय, ओमेगा म्हणजे काय, काय असेल ओमेगा, तर ती असणार आहे अँगुलर व्हेलॉसिटी. काय असेल रे, अँगुलर व्हेलॉसिटी. ओमेगा काय असणार आहे, अँगुलर व्हेलॉसिटी. आता ही नवीन कॉन्सेप्ट येते अँगुलर व्हेलॉसिटी. तुम्हाला माहित आहे व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी माहित आहे. म्हणजे एका सरळ रेषेत असणारी ती व्हेलॉसिटी असते. लिनियर व्हेलॉसिटी तुम्ही ओळखता, व्ही ने रिप्रेझेंट करता. मात्र एखादी जर ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह करत असेल, सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह करत असेल तर त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही अँगुलर व्हेलॉसिटी कन्सिडर केली जाते. आलं का लक्षात तुमच्या. कारण ती मूव्ह करत असताना काहीतरी अँगल क्रिएट करते. येते का लक्षात. त्यामुळे तुम्ही अँगुलर व्हेलॉसिटी अशी कन्सेप्ट लक्षात ठेवा. अँगुलर व्हेलॉसिटी कशाने रिप्रेझेंट केली जाईल, ओमेगाने रिप्रेझेंट केली जाईल. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का रे, मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला सांगितलं, काय सांगितलं, न्यूटन सेकंड लॉ काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे. काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आणि तो कशाने रिप्रेझेंट केला जातो, F इज इक्वल टू m इंटू ए. कशाने रिप्रेझेंट केला जातो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन असा शो केला जातो. पण ऍक्च्युली काय आहे तो लॉ,
रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय रे? कसा असतो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम? नावातनं लक्षात येते का तुमच्या? कशा पद्धतीने शो केला जाईल? हे F इज इक्वल टू एम कसं आलं ते बघूया का? तुम्हाला आवडेल का बघायला? F इज इक्वल टू एम हा फॉर्म्युला कसा आला? तर तो काय आहे? ऍक्च्युली लॉ काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ डी बाय डी टी, याला रेट ऑफ चेंज ऑफ म्हणतात विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे माहिती आहे की नाही तुम्हाला? तर P म्हणजे काय असतं? P म्हणजे मोमेंटम असतो, माहिती आहे की नाही? P म्हणजे काय असतो? मोमेंटम असतो. आणि मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? पाठीमागच्या लेक्चरला सांगितलं होतं मी तुम्हाला. मोमेंटम P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. आठवलं का रे? आता काय सांगितलं होता? मास इंटू व्हेलॉसिटी. आठवला का नाही आठवला? मोमेंटम म्हणजे काय असणार आहे? मास इंटू व्हेलॉसिटी. मग इथं जर तुम्ही या P च्या ठिकाणी मास इंटू व्हेलॉसिटी, मोमेंटम आहे ना तो P म्हणजे कोण आहे? मोमेंटम आहे. मग त्या जर ठिकाणी तुम्ही मास इंटू व्हेलॉसिटी हे जर ठेवलं तर मास काय असणार आहे? कोणत्याही ऑब्जेक्टचं असेल तर ते कॉन्स्टंट असणार आहे की नाही? येते का लक्षात? व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असू शकते का? चेंज होत राहणार आहे की नाही? मग ते इथं बघा आपण ठेवूया. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम, अशी ही डेफिनेशन असते किंवा असा हा न्यूटन सेकंड लॉ आहे ऍक्च्युली. पण त्याच्यावरून कसा लॉ तयार होतोय? F इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, ते आपल्याला बघायचंय. म्हणजे हा इथं आपण लिहिलेला तो कशा पद्धतीने तयार होतोय हे आपल्याला बघायचंय. बघा आता इथं लक्ष द्या. इथं काय करतो? मोमेंटमच्या ठिकाणी P च्या ठिकाणी m इंटू व्ही हे व्हॅल्यू ठेवतो. काय होईल रे? डी बाय डी टी इंटू m इंटू व्ही. बरोबर आहे. मग कॉन्स्टंट असल्यामुळे बाजूला येईल टर्म डी व्ही बाय डी टी, डी व्ही बाय डी टी अशी टर्म राहील. येते का लक्षात? बघा डी व्ही बाय डी टी म्हणजे हे m कॉन्स्टंट असल्यामुळे बाजूला गेलं आणि हे काय झालं? डी व्ही बाय डी टी झालं. आलं लक्षात तुमच्या? मग डी व्ही बाय डी टी अर्थ काय रे? स्मॉल चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू स्मॉल चेंज इन टाइम. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला सांगा बरं मला. ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे ऍक्सेलरेशन असतं. काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मध्ये वेळेनुसार होणारा बदल. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट काहीतरी स्पीड नेईपर्यंत जाते आणि परत त्याचं स्पीड अचानक वाढतं, परत अचानक वाढतं. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉइंट टू पॉइंट त्याचं स्पीड वेगळं वेगळं होत राहतं. याला ऍक्सेलरेशन म्हटलं जातं. बरोबर आहे की नाही? मग इथं काय आहे? डी व्ही बाय डी टी, स्मॉल चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू स्मॉल चेंज इन टाइम. थोडा वेळ झाला की परत चेंज, थोडा वेळ झाला की परत चेंज, याला ऍक्सेलरेशन म्हटलं जातं. येते का लक्षात? मग या ठिकाणी आपण डीव्ही बाय डी टीच्या ठिकाणी ऍक्सेलरेशन बद्दल ए लिटर लिहिलं तर आपल्याला काय मिळतं रे? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मिळते का? आलं का लक्षात? आणि तोच हा फॉर्म्युला आहे. मग याला जर समजा 1 नंबर दिला, याला जर आपण 2 नंबर दिलं आणि यांचं कंपॅरिझन केलं इक्वेशन 1 आणि 2 चं, कारण लेफ्ट साइडला दोन्ही पण फोर्सच आहेत ना. बरोबर आहे का? कंपॅरिझन करू शकतो इक्वेशन 1 आणि 2 चं. मग कंपॅरिझन केलं तर आपल्याला असं मिळतं m इंटू ए इज इक्वल टू m इंटू आर इंटू ओमेगा स्क्वेअर. असं भेटू शकतं की नाही? कशावरून? फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 असं म्हणू शकतोय आपण. मग पुढे बघा, ह्या टर्म आपण एकमेकांना कॅन्सल करू शकतोय. 2 सेम टर्म आहेत ना, मासेस आहेत, कॅन्सल केले तर a इज इक्वल टू आर इंटू ओमेगा स्क्वेअर ही टर्म राहील. आता ओमेगा स्क्वेअर म्हणजे मी काय सांगितलं होतं? ओमेगा म्हणजे कोण आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. बरोबर आहे की नाही? आणि आपल्याला माहित आहे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो रे? जनरल फॉर्म्युला व्हेलॉसिटी इज इक्वल टू, व्हेलॉसिटीचा जनरल फॉर्म्युला व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर आहे का रे? व्हेलॉसिटीचा जनरल फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग इथं विचार करा, ही व्हेलॉसिटी आहे, डिस्प्लेसमेंट एखाद्या ऑब्जेक्टची अशा पद्धतीने डिस्प्लेसमेंट होत असेल तर तिथं काय असते? अँग्युलर व्हेलॉसिटी असते. बरोबर आहे का? काय असते? अँग्युलर व्हेलॉसिटी असते. ही झाली लिनियर व्हेलॉसिटी. ही कसली व्हेलॉसिटी झाली? लिनियर व्हेलॉसिटी.
आणि एखादा जर ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह करत असेल, एखादा जर ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह करत असेल तर सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे ते कम्प्लीट डिस्टन्स असतं किंवा त्याची डिस्प्लेसमेंट असते, ते आपण 2πr आहे असं म्हणू शकतो. डिस्प्लेसमेंट आहे किंवा ते टोटल डिस्टन्स आहे एखाद्या सर्कलचा सर्कम्फरन्स. तुम्ही 8वी पासून शिकत आलाय बघा. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल किती असतो? 2πr असतो. आणि टाइम म्हणजे आपण कॅपिटल टी घेऊ शकतोय. आणि ही व्हेलॉसिटी, पण ही व्हेलॉसिटी कसली आहे? लिनियर आहे. आपल्याला कसली हवी? अँग्युलर व्हेलॉसिटी पाहिजे. मग लिनियर आणि अँग्युलर मध्ये रिलेशन आहे का? तर आहे. काय रिलेशन असतं त्यांच्यामध्ये? तर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू आर ओमेगा असं रिलेशन असतं. काय रिलेशन असतं? आर इंटू ओमेगा. ओमेगा म्हणजे काय? ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर व्हेलॉसिटी. आर म्हणजे काय? आर म्हणजे काय? रेडियस वेक्टर असणार आहे. येते का लक्षात? आर म्हणजे काय असणार आहे? रेडियस वेक्टर असणार आहे. आणि ही झाली लिनियर व्हेलॉसिटी. तर हे अशा पद्धतीचं रिलेशन असतं. जसं की आपण पाठीमागच्या टॉपिकला पाठीमागच्या आर्टिकलला पण बघितलं होतं. L इज इक्वल टू आर क्रॉस पी. हा कसला होता? अँग्युलर मोमेंटम होता. हा कसला होता? लिनियर मोमेंटम होता. आणि आर काय होता? रेडियस वेक्टर होता. हे जे फॉर्म्युलेज आहेत हे तुम्ही नेक्स्ट इयरला म्हणजे 12वीत शिकणार आहे. रोटेशनल डायनॅमिक पहिल्याच टॉपिक मध्ये शिकणार आहे. पण आता हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की बाबा आपण शिकलोय, आपल्याला माहिती आहे. हे बेसिक इथं तुम्हाला होणार आहे 11वी मध्ये. येते का लक्षात? तिथून पुढे त्यांचे डेरिव्हेशन्स बघणार आहे. ते डिटेलमध्ये आपण पुढच्या वर्षी म्हणजे 12वीत आपण हे बघणारच आहे. पण आता लक्षात राहू द्या. मग बघा आता v इज इक्वल टू आर ओमेगा अशी जर टर्म आपण ठेवली v च्या ठिकाणी, तर आर इंटू ओमेगा इज इक्वल टू 2πr अपॉन टी असा फॉर्म्युला भेटू शकेल. बरोबर आहे. मग टी इकडे ट्रान्सफर करा. टी इज इक्वल टू 2πr अपॉन आर ओमेगा अशी टर्म भेटेल का रे? भेटू शकते. काही प्रॉब्लेम आहे का? भेटू शकते का? काय केलं? ही टर्म इथं घेतली आणि ही टर्म इथं घेतली. अंशातली छेदातली अंशात घेऊ शकतोय. काही प्रॉब्लेम नाही. लक्षात येते का तुमच्या? बघा काय प्रॉब्लेम आहे का? करू शकतोय. मग ह्या आर ला हा आर कॅन्सल करू शकतोय आपण. अंशातला छेदातला एकमेकाला आर कॅन्सल करू शकतोय. म्हणजे काय फायनल राहिले? टी इज इक्वल टू 2π ओमेगा अशी टर्म राहील. परत काय करूया आपण? ते आपण इथेही करू शकत होतो. तुम्हाला डायरेक्ट ओमेगाची व्हॅल्यू भेटू शकत होती. पण हे अशा पद्धतीने तुम्हाला करून दाखवलं, कारण हे आपण अशा पद्धतीने करू शकत असतोय. हे इकडे ट्रान्सफर करणं किंवा हे इकडे ट्रान्सफर करणं, ह्या v इथे ट्रान्सफर करणं किंवा टी इकडे ट्रान्सफर करणं, अशा गोष्टी करू शकत असतोय. हे तुम्हाला सुद्धा यायला पाहिजे म्हणून हे तुम्हाला करून दाखवलेलं आहे. मग आता काय भेटलं? टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. परत ओमेगाला आपण काय करूया? नेक्स्ट इक्वेशन मध्ये ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन टी असं लिहूया. काय प्रॉब्लेम आहे का? नाही ना काय प्रॉब्लेम? असं लिहू शकतो आपण. मग पुढे बघा आता ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन टी ही व्हॅल्यू भेटली. आणि आपल्याला काय लागणार होतं रे? इथं ओमेगा स्क्वेअर लागणार होता का? ओमेगा स्क्वेअर आपण इथं घेऊ शकतोय का ती व्हॅल्यू? घेऊयात. ठीक आहे. मग काय घेतलं आपण? ए इज इक्वल टू आर. आता ओमेगा स्क्वेअर आहे आणि तिथं आपल्याला काय भेटलेलं आहे? ओमेगा फक्त भेटलेला आहे. मग ब्रॅकेट मध्ये ठेवूया ना 2π अपॉन टी ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर आहे का रे? इथपर्यंत लक्षात येते का रे तुमच्या? पुढे बघा ए इज इक्वल टू आर 2π पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. 2π अपॉन टी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. म्हणजे काय होणार आहे? हा स्क्वेअर याला पण जाणार, याला पण जाणार आणि याला पण जाणार असतो. मग लिहूयात आपण. काय लिहिता येईल? 4π. 4 कावर लिहिलं रे? 2 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर काय येतो? 4 येतो. तुम्हाला माहिती आहे. आणि पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर येईल अपॉन टी स्क्वेअर येणार. याचा पण स्क्वेअर होईल. आलं का लक्षात? हा स्क्वेअर याला पण अप्लाय होईल, याला पण अप्लाय होईल आणि याला पण अप्लाय होईल. करून टाकले सर्वांना अप्लाय. आता सफिशियंट झालं. पण हे ऍक्सेलरेशन कुणाचं आहे? मूनचं आहे. कोणाचं आहे ऍक्सेलरेशन? मूनचं आहे. हे ऍक्सेलरेशन ऑफ द मून आहे. मग आता मी ह्या सर्व टर्म रिमूव्ह करतो, कारण हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी, समजून घेतलेलं आहे, वापरलेलं आहे. मग इथं लिहितो मी. हे तुमच्या बुक मध्ये अशा पद्धतीने दिलेलं नाही, डायरेक्ट दिलेलं आहे.
बघा काय लिहिता येईल रे आपल्याला, ऍक्सेलरेशन ऑफ मून, हे ऍक्सेलरेशन म्हणजेच ऍक्सेलरेशन ऑफ मून इज इक्वल टू आर इंटू, सांगा रे किंमत. आता हे आर इंटू असं लिहिण्याऐवजी मी काय लिहितो, थोडस वेगळ्या पद्धतीने लिहितो, 4 इंटू आर इंटू पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. काय प्रॉब्लेम आहे का रे असं लिहिलं तर? काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. मग आता बघा 4 च्या ठिकाणी 4 ची व्हॅल्यू ठेवूया, आर च्या ठिकाणी आर ची व्हॅल्यू सांगा रे. आर ची व्हॅल्यू काय आहे? आर म्हणजे कोण आहे? डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ अर्थ टू द सेंटर ऑफ मून आहे, बरोबर आहे की नाही? मग सांगा बरं व्हॅल्यू त्याची किती आहे? 3.85 इंटू 10 टू द पॉवर 5 इंटू 10 टू द पॉवर 3. का किलो काढून टाकलं ना, म्हणजे हे मीटर मध्ये, मीटर हे SI युनिट आहे, पहिल्या टॉपिक मध्ये तुम्ही शिकलेलं आहे. आपल्याला हे मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे, म्हणून आपण किलोच्या ऐवजी 10 टू द पॉवर 3 घेतलं. आणि परत लिहूया पाय स्क्वेअर. पुढं मीटर लिहिलं काय, नाही लिहिलं काय, काही प्रॉब्लेम पडत नाही. आपण फायनल युनिट सुद्धा डायरेक्ट लिहू शकत असतोय, काही प्रॉब्लेम येत नाही. तरी पण इथं मी लिहितो, मीटर लिहिलेलं आहे बघा ते. नाहीतर मीटर म्हणजे त्याचं परत तुम्ही काहीतरी वेगळं समजचाल, मास ऑफ द मून वगैरे लिहिले का काय सर. पण ही कशाचं आहे? मीटर आहे, युनिट आहे ते. परत टी स्क्वेअर म्हणजे काय आहे रे? टाइमचा स्क्वेअर आहे. कोणाचा टाइम आहे हा? कोणाचा टाइम असणार आहे? तर त्या मूनचा टाइम असणार आहे. मूनला अर्थभोवती रिव्हॉल्व करण्यासाठी, कम्प्लीट एक रिव्हॉल्युशन करण्यासाठी किती पिरियड लागतो, किती टाइम लागतो, किती लागतो रे टाइम? मगाशी मी सांगितलं होतं किती लागणार आहे? 27.3 डेज लागणार आहे. किती? 27.3 डेज. पण इथं डेज मध्ये लिहून चालेल का? डेज हे SI युनिट आहे का? नाही ना. मग कोणतं SI युनिट आहे? सेकंड, बरोबर सांगितलं. कोणतं आहे? सेकंद हे युनिट आहे. मग याला सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल डेजला. मग डेजला सेकंद मध्ये डायरेक्ट कन्वर्जन होईल का आपल्याला? काय काय करावं लागणार असतं त्याच्यासाठी? याला पहिल्यांदा अवर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कशामध्ये? तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी 27.3 डेजला 24 ने मल्टिप्लाय करावं लागेल, त्यावेळेस हे अवर मध्ये होईल. आता अवरचं कशामध्ये करावं लागेल? मिनिट मध्ये करावं लागेल. मग मिनिट मध्ये करायचं झालं तर त्याला मल्टिप्लाय 60 करावं लागेल, 60 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 60 ने गुणावं लागेल. त्यावेळेस ते कशामध्ये येणार आहे? मिनिट मध्ये येईल. आणि मिनिटचं परत सेकंड, कारण मिनिट हे सुद्धा SI युनिट नाही. कोण आहे मग? सेकंड हे SI युनिट आहे. त्याच्यासाठी आपण परत 60 ने मल्टिप्लाय करूया. आणि मग हे कम्प्लीट आता काय होईल? या सर्वांचा प्रोडक्ट केला की मूनला अर्थभोवती एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी किती वेळ लागतो तो एक्झॅक्ट सेकंद मध्ये भेटेल, बरोबर आहे का? आणि इथं पुढे बघा काय आहे? ऍक्सेलरेशन ऑफ मून बघतोय आपण. काय बघतोय? ऍक्सेलरेशन ऑफ मून बघतोय. आणि त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे? डिवायडेड बाय टी स्क्वेअर आहे. म्हणजे या सर्व टर्मचा परत इथं स्क्वेअर करावा लागेल. 27.3 इंटू 24 इंटू 60 इंटू 60 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू सेकंडचा पण स्क्वेअर येणार, कारण हे युनिट आहे ना. येते का लक्षात? आणि ऍक्सेलरेशनचं युनिट काय असतं रे? मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं, बरोबर आहे की नाही? ऍक्सेलरेशनचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग या दोघांचं कॅल्क्युलेशन फायनली केलं असता तुम्हाला ऍक्सेलरेशन ऑफ मून भेटेल. मूनचं ऍक्सेलरेशन काय भेटणार आहे? मूनचं ऍक्सेलरेशन भेटणार आहे. आलं का लक्षात? हे न्यूटननी अशा पद्धतीनं ते सॉल्व्ह करत गेले होते. डायरेक्ट त्यांनी फॉर्म्युला, त्यांच्या स्वप्नात आला नाही फॉर्म्युला, जसं श्रीनिवास रामानुजनच्या येत होता तसं. हे अशा पद्धतीनं त्या किमती ठेवत गेले, प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन करत गेले. मून कशा पद्धतीने रिव्हॉल्व करतोय, किती दिवस लागतायत त्याच्यासाठी, किती वेळ लागतोय, किती त्यानंतर त्याची व्हेलॉसिटी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. त्या किमती अशा पद्धतीने ठेवत गेले. आणि हे काही लगेच एका दिवसात झालेली गोष्ट नाही. त्यांना खूप सारे कॅल्क्युलेशन्स करावे लागले. खूप वेळा त्यांचे कॅल्क्युलेशन चुकीचे ठरले, परत बरोबर ठरले, आणि ते फायनल फॉर्म्युल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. बघूया आपण. मग याचा रेशो किती येतोय रे? ज्यावेळेस तुम्ही फायनली
हे सॉल्व्ह करता त्यावेळेस त्याचा रेशो येतो 0.0027 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हे कोण आहे? ऍक्सेलरेशन ऑफ मून आहे. कोण आहे? कोणाची व्हॅल्यू आहे? ऍक्सेलरेशन ऑफ मून याची व्हॅल्यू आहे. आता बघा, हे झाले ऍक्सेलरेशन ऑफ मूनची व्हॅल्यू. त्यानंतर न्यूटनजीला माहित होतं, काय माहिती होतं? त्यांनी हे पण डिराइव्ह केलं होतं, हे पण त्यांनी शोधून काढलं होतं, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय शोधून काढलं होतं? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जे की तुम्ही स्मॉल जी नी डिनोट करता. आणि त्याची व्हॅल्यू सांगा बर. बरोबर, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही कशी आहे व्हॅल्यू? कुठली आहे व्हॅल्यू? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ दी अर्थ. अर्थच्या सरफेस वरची ही व्हॅल्यू मानली जाते. अप्रॉक्सिमेटली एवढी व्हॅल्यू समजली जाते. कारण अर्थचा सरफेस काही सगळीकडे स्पेअर एकदम परफेक्ट गोल आहे असं नाही, पण अप्रॉक्सिमेटली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू मानली जाते. मग हे जे ऍक्सेलरेशन आहे याला त्यांनी काय म्हटलं? ऍक्सेलरेशन ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ ऑफ ऑब्जेक्ट. एखादी जर वस्तू अर्थच्या सरफेसवर असेल म्हणून स्मॉल जे ऐवजी काय त्यांनी घेतलं? ऍक्सेलरेशन ऑफ ऑब्जेक्ट. एखादी वस्तू आहे म्हणजे ही अर्थ आपली, आणि अर्थ वरती एखादी ही वस्तू आहे, लहान वस्तू आहे. मग तिचं ऍक्सेलरेशन किती हे आपण कुठल्या वस्तूचं बघतोय? ही सुद्धा एक वस्तूच आहे, सेलेस्टियल ऑब्जेक्ट आहे. कोण? मून. कोण आहे? मून आहे. येते लक्षात. हे अशा पद्धतीनं सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करणारा मून आहे. मग ही सुद्धा एक ऑब्जेक्ट आहे. याच्यावर सुद्धा काहीतरी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे या मूनला सुद्धा याच्या सेंटरकडे खेचलं जात आहे. बरोबर आहे का? या मूनला, म्हणून तर हा मून कंटिन्युअसली याच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतोय. येते का लक्षात? मग याचं सुद्धा काहीतरी ऍक्सेलरेशन असणार आहे. मग एखादी वस्तू अर्थच्या सरफेसवरती आहे, त्या अर्थच्या सरफेसवर सुद्धा असताना या अर्थकडे खेचलं जाणार आहे. बरोबर आहे का रे? अर्थकडे खेचलं जाणार आहे. मग या ऑब्जेक्टचं सुद्धा काहीतरी ऍक्सेलरेशन असणार आहे, आणि ते आपण स्मॉल जी ने डिनोट करतो. मात्र इथं आपण काय घ्यायचं? ऍक्सेलरेशन ऑफ ऑब्जेक्ट घ्यायचं. काय घ्यायचं? ऍक्सेलरेशन ऑफ ऑब्जेक्ट घ्यायचं. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे? जी याची आहे तीच आहे त्याची व्हॅल्यू, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दोन्ही पण ऍक्सेलरेशन झाली. आता या दोघांचा जर रेशो फाइंड केला, कोणाचा फाइंड केला रेशो? या दोघांचा. या दोघांचा रेशो फाइंड केला. ऍक्सेलरेशन ऑफ ऑब्जेक्ट अपॉन ऍक्सेलरेशन ऑफ मून. बरोबर आहे का? ऍक्सेलरेशन ऑफ ऑब्जेक्ट अपॉन ऍक्सेलरेशन ऑफ मून 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन 0.027 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर एकमेकाला कॅन्सल होतील. आणि याची जी व्हॅल्यू येते ती अप्रॉक्सिमेट, याची जी व्हॅल्यू येते, या दोन्हीचा जो रेशो येतो ऍक्सेलरेशनचा, तो काय येतो? अप्रॉक्सिमेट 3600 इतका येतो यांचा रेशो. कोणाचा? ऍक्सेलरेशन ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू ऍक्सेलरेशन ऑफ मून. आता इथं बघा, या दोन्हीचं कंपॅरिझन करा. दोन्हीचं कंपॅरिझन केलं असता, कोणाचं? याचं आणि याचं कंपॅरिझन केलं असता, तुमच्या काय लक्षात येते रे? कोणाची व्हॅल्यू जास्त आहे? कुठं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जास्त आहे? इथं अर्थच्या सरफेसवरती जास्त आहे का अर्थच्या सरफेस पासून खूप दूर अंतरावरती जास्त आहे? खूप दूर अंतराच असणार आहे की नाही? किती अंतर आहे? खूप दूर म्हणजे 3.85 × 10⁵ × 10⁻³ मीटर आहे. इतकं अंतर आहे. बरोबर आहे की नाही? अर्थच्या सरफेसवरती. मग कुठे जास्त व्हॅल्यू आहे? अर्थच्या सरफेसवरती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जास्त आहे, किंवा ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू जास्त आहे का अर्थ पासून खूप अंतरावरती जास्त व्हॅल्यू आहे? दोन्हीचं कंपॅरिझन करा. तर अर्थच्या सरफेसवरती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जास्त आहे. आणि जसं जसं तुम्ही अर्थच्या सरफेस पासून वर जाल, दूर जाल, तसं तसं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. आणि कमी कमी होत जाते. आणि किती होते? मूनची किती आहे? 0.0027 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एवढी कमी व्हॅल्यू होते. म्हणजे लक्षात येते का तुमच्या? इमॅजिन करू शकताय का? कल्पना करू शकताय का तुम्ही?
ही खूप कमी व्हॅल्यू झाली, त्यामुळं या पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये ती ऑब्जेक्ट फिरू शकते. जर, आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची सांगतो बरं का, तुम्हाला जर स्ट्रॉंग फोर्सेस विचारले, तुम्हाला कोणते कोणते स्ट्रॉंग फोर्सेस आहेत, तर तुम्ही ग्रॅव्हिटेशन फोर्स सांगता. पण ग्रॅव्हिटेशन फोर्स हे स्ट्रॉंग फोर्स नाही, तर स्ट्रॉंग फोर्स न्यूक्लिअर फोर्स आहे. कोणता आहे? न्यूक्लिअर फोर्स आहे. आणि वीक फोर्स कोणतं विचारलं तर तुम्ही सांगितलं पाहिजे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. एकदम वीक फोर्स आहे. फोर्स आहे पण वीक फोर्स आहे. आलं का लक्षात? बघा तुमच्या, हे जे फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स जे आहे ते वीक फोर्स आहे. त्यामुळे तर ऑब्जेक्ट एकमेकाच्या भोवती रिव्हॉल्व्ह करतात त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये. ते जर जास्त असतं, स्ट्रॉंग असतं, तर त्या प्रत्येक ऑब्जेक्टने एकमेकांकडे खेचून घेतलं असतं आणि ही सर्व सोलार सिस्टम नष्ट झाली असती, सोलार सिस्टम अस्तित्वात राहिली नसती. मात्र हे वीक फोर्स असल्यामुळं प्रत्येक जण जे लावणार फोर्स आहे ते वीक फोर्स आहे. त्यामुळे प्रत्येक ऑब्जेक्ट, आणि ते मासवरती पण डिपेंड आहे. कोणावरती डिपेंड आहे? मासवरती सुद्धा डिपेंड आहे, त्यांच्यामधल्या डिस्टन्स वरती सुद्धा डिपेंड आहे, जे की आपण पुढे जाऊन बघणारच आहे कशा पद्धतीने ते डिस्टन्स वरती डिपेंड आहे. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. म्हणजे काय? जसं जसं ही व्हॅल्यू वाढत जाईल तसं म्हणजे ही व्हॅल्यू वाढत जाईल तसं फोर्स कमी होणार आहे. ही व्हॅल्यू एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय? एकमेकाच्या विरुद्ध काम करणं. म्हणजे जर आर स्क्वेअर वाढत गेला, फोर्स कमी कमी होत जाणार. इथं तेच लक्षात येते का? आर स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर वाढत गेलाय ना, म्हणजे फोर्स कमी झालं. इथं आर कमी होता, फोर्स जास्त असणार आहे. अर्थच्या सरफेसवरती फोर्स जास्त असणार आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स जास्त असणार आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा जास्त असणार आहे. ह्या गोष्टी लक्षात येत आहेत का तुमच्या? इथे इमॅजिन करू शकता का? या दोन्हीवरून कन्सेप्ट लक्षात येते का? त्यानंतर पुढे बघूया. आता बघा, यांचा रेशो काय आला? ऍक्सेलरेशन ऑफ ऑब्जेक्ट, इथं लिहितो ऍक्सेलरेशन ऑफ ऑब्जेक्ट टू ऍक्सेलरेशन ऑफ मून हा किती आहे? 3600. आणि आता दुसरा रेशो फाइंड करायचा आहे आपल्याला. कोणाचा रेशो फाइंड करायचा आहे? तर बघा, इथं लिहितो मी, पहिल्यांदा रिमूव्ह करतो. आता हे तुम्हाला समजलेलं आहे, हे तुम्हाला मी नोट्स प्रोव्हाइड करणार आहे, त्यामध्ये अजून तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे तिथेही समजेल, काय प्रॉब्लेम येणार नाही. आता काय बघायचं आहे? कोणाचा रेशो बघायचा आहे? तर डिस्टन्सचा रेशो बघायचा आहे. डिस्टन्स ऑफ मून. कोणाचा? डिस्टन्स ऑफ मून, डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. सी म्हणजे काय? सेंटर ऑफ अर्थ. डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ आणि विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. या दोघांचा रेशो बघायचा. या दोघांचा जर रेशो बघितला, हे म्हणजे ऍक्च्युली कोण असणार आहे? रेडियस ऑफ द अर्थ असणार आहे. कोण असणार आहे रे? रेडियस ऑफ द अर्थ असणार आहे. आणि हे कोण असणार आहे? जे की ऑलरेडी आपण इथं बघितलेलं आहे, 3.85 इंटू 10 टू द पॉवर 5 इंटू 10 टू द पॉवर 3 मीटर. हे आपण बघितलेलं आहे अंतर, डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. दोघांच्या सेंटर टू सेंटरचं अंतर. मग इथं लिहितो मी, काय आहे ती सांगा बरं? 3.85 इंटू 10 टू द पॉवर 5 इंटू 10 टू द पॉवर 3 मीटर अपॉन. आता हे सांगा किती आहे रेडियस ऑफ द अर्थ?
आपल्याला माहित आहे आपण किती घेतो 6400 किलोमीटर घेतो. किती घेतो 6400 किलोमीटर घेतो. पण इथं किती घेतलेली आहे 6378 किलोमीटर. किलोमीटरचं मी असं कन्व्हर्ट करून लिहितो 10⁻³ मीटर. काय प्रॉब्लेम आहे का रे? काय नाही ना अडचण. असं लिहू शकतोय ना आपण. किलोमीटर मध्येच आहे ते पण दिलेलं. मग किलो ऐवजी किती दिलेलं आहे बुक मध्ये 6378 म्हणजे 6400च्या अप्रॉक्स आहे. आणि हे किलोमीटरचं कन्व्हर्जन 6378 असं लिहिलं तर काय प्रॉब्लेम आहे का? लिहू शकतोय आपण. बरोबर आहे का? मग याचा जर रेशो फाइंड केला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला याचं आन्सर अप्रॉक्स 60 येऊ शकतं. किती येतं? अप्रॉक्स 60 येतं. आणि हे काय डायरेक्ट त्यांनी केलं नाही. हे डायरेक्ट त्यांच्या लक्षात आलं नाही लगेच आपण हे घ्यावं आणि हे लगेच मिळेल आपल्याला आन्सर आणि यांच्याशी कंपॅरिझन करून बघावं असं झालेलं नाही. याच्यासाठी खूप कालावधी गेलेला आहे. खूप काळ गेलेला आहे. आणि मग त्यांनी अशा पद्धतीने विचार करत 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 इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि मग परत या दोघांचं कंपॅरिझन केलं. कशा पद्धतीने बघा. ऍक्सेलरेशन ऑफ ऑब्जेक्ट अपॉन ऍक्सेलरेशन ऑफ मून इज इक्वल टू, आता मी इथं डायरेक्ट लिहितो डिस्टन्स ऑफ मून अपॉन डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट असं डायरेक्ट लिहितो. आणि याचा स्क्वेअर करून बघितला तर तो याच्याशी इक्वल येत होता. मग मरे लक्षात येते का बघा. किती याचा 3600 याचा रेशो आलेला आणि याचा रेशो किती आहे 60 आहे. 60चा स्क्वेअर केला असता किती येईल 3600 येईल. त्यावेळेसच हे दोन्ही इक्वॅलेंट होणार आहे, इक्वल होणार आहे. बरोबर आहे का? मग पुढे बघा आता ऍक्सेलरेशन ऑफ ऑब्जेक्ट आणि हे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट हे कशा आहेत? एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. कशा आहेत? एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे हा अंशात आहे हा छेदात आहे. मग यावरून न्यूटन यांनी काय सांगितलं माहित आहे का? यावरून न्यूटन यांनी काय सांगितलं तर जे फोर्स आहे ते कसं आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि त्याचबरोबर याचा स्क्वेअर आहे ना म्हणजे याचा पण स्क्वेअर असणार आहे याचा पण स्क्वेअर असणार आहे. मग फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. काय सांगितलं? फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स असं सांगितलं. हे याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. या गोष्टीवरून त्यांनी सांगितलं. इथं काय घेतलं होतं? ऍक्सेलरेशन ऑफ ऑब्जेक्ट घेतलं होतं अपॉन ऍक्सेलरेशन ऑफ मून. मग तुम्ही म्हणणार सर असं करण्याऐवजी या उलटं केलं असतं तर दोन्ही सरळ सरळ समोरासमोर येत होते. पण याचा रेशो 3600 आला नसता ना. येते का लक्षात? याचा रेशो 3600 आला नसता किंवा हा चेंज केला हा चेंज केला तर याचा रेशो 60 आला नसता. येते का लक्षात? त्यामुळं हे त्यांनी फायनली रिलेशन मानलं. मात्र आपल्याला माहित आहे काय माहित आहे? आपण सारखं सारखं फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन हाच फॉर्म्युला वापरत आलोय. बरोबर आहे की नाही? जो न्यूटन सेकंड लॉ आहे, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन मधला सेकंड लॉ आहे. मग तो इथं अप्लाय होतोय का? करूयात ना. काय प्रॉब्लेम आहे? केलं तर काय भेटतंय बघा बर. बघा बर अप्लाय करून तुम्ही इमॅजिन करू शकताय का? कल्पना करू शकताय का? तिथपर्यंत पोहोचू शकताय का? बघा बरं जरा ट्राय करून. फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1/r² आहे असं आहे. मात्र फोर्स म्हणजे काय असतं रे? मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. मात्र हे जे ऍक्सेलरेशन आहे त्या ऍक्सेलरेशन ऐवजी आपण हे घेऊ शकतोय का? 1/r² घेऊ शकतोय का? कारण फोर्स काय भेटलेला आहे आपल्याला? 1/r² भेटलेला आहे. हे एकमेकाला कशा आहेत? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m/r² असं घेऊ शकतो. म्हणजे आपण बघा m इंटू 1/r² असं लिहू शकतोय. आणि मग परत तेच कन्वर्ट करून m/r² असं लिहिता येतं. लक्षात आलं का? हे कसं केलं? कसं करता येऊ शकतं? हे कोण भेटलेलं आहे आपल्याला? ऍक्सेलरेशन भेटलेलं आहे की नाही? ऍक्सेलरेशन हे एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. कशा आहेत? एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. हे ऍक्सेलरेशन आहे. आलं का लक्षात?
म्हणजे ही व्हॅल्यू आपण ऍक्सेलरेशनच्या ठिकाणी ठेवू शकतोय का? मग ही जर व्हॅल्यू ऍक्सेलरेशनच्या ठिकाणी ठेवली m × 1/r² येईल का नाही? ही ऍक्सेलरेशनचीच व्हॅल्यू आहे ना, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग त्या ठिकाणी m × 1/r² ठेवू शकतोय म्हणजे आपण हे असं लिहू शकतोय m × या फॉर्म्युल्यावरून m × 1/r² असं लिहू शकतोय. म्हणजे m/r² असं डायरेक्ट लिहू शकतोय. म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m/r² असा पण फॉर्म्युला तयार होतो. हे झालं जनरल मास. मग आपण कोणाकोणाचा स्टडी करत होतो? समजा ही अर्थ असेल आणि हा मून असेल, काहीतरी अंतर आहे याच्या सेंटर पासून याच्या सेंटर पर्यंतचं हे r आहे डिस्टन्स, हे याचं इथं सेंटर आहे असं इमॅजिन करा. हे अर्थचं मास मूनच्या मास पेक्षा जास्त असणार आहे म्हणून त्याला कॅपिटल M घेतलं, मूनचं मास स्मॉल m घेतलं. तर याला सुद्धा म्हणजे या अर्थला सुद्धा हे काहीतरी फोर्स अप्लाय करते, मून काहीतरी फोर्स अप्लाय करते अर्थवरती सुद्धा, आणि अर्थ सुद्धा मूनवरती काहीतरी फोर्स अप्लाय करते. म्हणजे आपण असं पण लिहू शकतोय कॅपिटल M/r² असं देखील लिहू शकतोय. अर्थच्या बाबतीत लिहायचं झालं तर मूनच्या बाबतीत हा ऍप्लिकेबल ठरवला आपण, तर अर्थच्या बाबतीत हा आपण ऍप्लिकेबल आहे असं आपण म्हणू शकतोय. कॅपिटल M मास ऑफ द अर्थ. येते का लक्षात? तोच फॉर्म्युला आहे, त्याच ठिकाणी आपण ही व्हॅल्यू वापरलेली आहे. काय प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? मग पुढे बघा, हे जर कंबाईन केले फॉर्म्युले, हे सर्वच्या सर्व कंबाईन केले म्हणजे हा एक फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला कंबाईन केला तर r² काय होईल? कॉमन निघेल. काय होणार आहे? कॉमन घेता येणार आहे. आणि मग आपल्याला असं लिहिता येईल, काय लिहिता येईल? फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल M × स्मॉल m/r² असं लिहिता येईल का? लिहिता येऊ शकतंय, काही प्रॉब्लेम नाही. हे एक इक्वेशन झालं. हेच इक्वेशन इथं डायरेक्ट लिहितो आपण r² म्हणजे हे एक इक्वेशन झालं. आणि हे तिसरं इक्वेशन, हे 3 इक्वेशन न्यूटन यांनी कंबाईन केलेले आहेत आणि मग हा फॉर्म्युला फायनली सांगितलेला आहे. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ 2 ऑब्जेक्ट अँड डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. हे असा फॉर्म्युला त्यांनी सांगितलेला आहे. पण इथं पण ते हे झाले नाही, सॅटिस्फाय झाले नाही किंवा इथं पण फायनल आन्सर भेटलेलं नाही. मग काय आपल्याला माहिती आहे? काय माहिती आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल सिम्बॉल काढावं लागत असतं. डायरेक्टली प्रोपोर्शनल सिम्बॉल काढून तिथं काहीतरी कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावा लागतो, त्यावेळेसच आपण फायनल व्हॅल्यू पर्यंत पोहोचू शकतो. मात्र हा जो कॉन्स्टंट होता तो यांनी नाही फाइंड केला. हे फाइंड करू शकले नाहीत. तर कोणी फाइंड केला? हेनरी कॅव्हेंडिश यांनी फाइंड केला. कोणी? हेनरी कॅव्हेंडिश यांनी तो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हटलं जातं, UGC. कशाला? कॅपिटल G ला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, UGC, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हटलं जातं. आणि मग पुढं कॅपिटल G ने डिनोट केला जातो. परत काय येणार आहे? M × स्मॉल m/r². हा फायनल फॉर्म्युला. इथपर्यंत अशा पद्धतीनं फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला जो की युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगतो, तो अशा पद्धतीनं लास्टला डिराईव्ह झालेला आहे. आलं का लक्षात? म्हणजे प्रत्येक 2 ऑब्जेक्ट मधलं जर ऍक्च्युअल फोर्स फाइंड करायचा असेल तर हा आपण फॉर्म्युला वापरू शकतो. एकदम ऍक्युरेट आपण त्याच्यामधलं फोर्स काढू शकतो. कोणत्या पण 2 ऑब्जेक्ट, हे 2 पेन असतील, या 2 पेन मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन काढायचं, यांचं मास चेक करायचं, यांच्यामधलं अंतर चेक करायचं, ठेवून द्यायचं फॉर्म्युल्यामध्ये. आणि जी ची व्हॅल्यू फिक्स आहे, किती आहे? हेनरी कॅव्हेंडिश यांनी फाइंड केलेली 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ही फाइंड केलेली व्हॅल्यू आहे. कोणी फाइंड केलेली आहे? हेनरी कॅव्हेंडिश यांनी. त्याच्यासाठी मी सेपरेट लेक्चर बनवून टाकेन, तुम्ही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही येणार. ते तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या समजेल. पण आता इथं काय बघूया आपण? ही सर्व ठीक आहे, जी ची व्हॅल्यू ही एवढी आहे, जीचं युनिट असं होईल, ठीक आहे. पण त्याचं डायमेन्शन कशा पद्धतीनं फाइंड करता येईल आपल्याला? बघा बरं, याच्यावरून डायमेन्शन फाइंड करता येईल का? फोर्सचं डायमेन्शन काय असतं रे? फोर्सचं डायमेन्शन M/1 L/1 T/-2 आठवते का? आणि वर्कचं फक्त एकच चिन्ह,
काय येणार एल इंटू टी मायनस टू एम. हे वर्कचं झालं. फोर्सचं लक्षात ठेवा. बघा आता हे फोर्सचं झालं. फोर्सच्या डायमेन्शन वरून आपण कशाचं डायमेन्शन फाइंड करूया, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट UGCचं. तर इथं लिहितो मी. बघा UGCचा फॉर्म्युला, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय तयार होतो, जे की या युनिटवरून लिहिता येईल आपल्याला. बघा किंवा हे युनिट त्याच्यावरून लिहिलं गेलेलं आहे. G इज इक्वल टू F इंटू R स्क्वेअर अपॉन M इंटू M. येते का लक्षात. बघा काय केलं, हे जे आहे इथंच ठेवलं, हे इकडे ट्रान्सफर केलं, छेदातला अंशात जाईल, F इंटू R स्क्वेअर होईल, M अपॉन M अपॉन M अपॉन M. आलं का लक्षात तुमच्या. मग पुढं बघा, याचं युनिट काय असतं, फोर्सचं युनिट न्यूटन असतं. रेडियस स्क्वेअर, डिस्टन्स आहे ना, मीटर स्क्वेअर येणार, न्यूटन मीटर स्क्वेअर. केजी, याचं पण युनिट केजी, याचं पण युनिट केजी, केजी स्क्वेअर, न्यूटन मीटर स्क्वेअर इंटू केजी स्क्वेअर. आहे का रे इथं युनिट. आलं का लक्षात तुमच्या. हे अशा पद्धतीने युनिट फाइंड केलं जाणार. आणि डायमेन्शन बघूया त्याचं. न्यूटनचं म्हणजे फोर्सचं डायमेन्शन हे आलं. मीटर स्क्वेअर म्हणजे काय येणार, एल इंटू येणार, अपॉन केजी स्क्वेअर म्हणजे एम इंटू येणार. आलं का लक्षात तुमच्या. कशाचं डायमेन्शन बघतोय, UGCचं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं. हे वर गेलं तर काय होईल रे, इथं लिहू का, लक्षात येईल का बघा तुमच्या. हे वर गेलं तर एम इंटू -2 होणार आहे ना, हे एम इन +1 आणि हे एम इन -2 असं होणार ना. परत हे एल इन 2 आणि एल इन 1 एल इन 2 एल इन 3 होईल. बरोबर आहे का. हे एम इन पण कॉमन लिहितो मी, हे -2 आणि हे +1 -2 काय होईल रे, -1 म्हणजे एम इन -1 2 + 1 3 आणि टी -2. हे कशाचं डायमेन्शन होईल, जीचं. जी म्हणजे कोण आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. इथपर्यंत सर्व समजलं का, काही अडचणी आहेत का, नक्की सगळ्यांना समजलंय का. नोट्स काही तुम्हाला देईन मी, पण सर्वच्या सर्व कन्सेप्ट समजले का, कशा पद्धतीनं न्यूटन हे या फायनल फॉर्म्युल्यापर्यंत पोहोचले. आणि परत हा फॉर्म्युला जो की युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट फाइंड केल्यानंतर, जी ची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर इथपर्यंत पोहोचलं. त्याचं डायमेन्शन कशा पद्धतीने आपण फाइंड करू शकतो, त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे, जी की 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर इतकी व्हॅल्यू त्याची असते. लक्षात आलं का सर्व. काही प्रॉब्लेम आहे का. ठीक आहे.